तर नमस्कार मित्रांनो, हा मला माहिती आहे ह्या टॉपिकवर व्हिडिओ थोडा लेट येतोय तरी पण थेट येणार, त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा। आणि आज आपण असं करणार आहे अरे कहना क्या चाहते हो? रोस्ट, हा दुसरं काय समजू नका, रोस्ट असा करणार आहे ते तुम्हाला बघून खूप सारी मजा येईल। तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघायला विसरू नका। तर चला मग सुरू करूया लगेच। जसे की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पोरं लोक सगळे ब्रेकअप झाल्यावर जिम लावतात, कोणतर पैशाच्या मागे लागते, कोण बॉडी शेवडी बनवून पूर्ण पैसे कमवून तिला जळवायचा प्रयत्न करते। पण आपल्या महाराष्ट्रातल्या पोरी लोकांचं वेगळंच आहे। पोरी लोक काय करतात, ब्रेकअप झाल्यानंतर एक जिम लावतात आणि मेकअप आर्टिस्ट बनतात, जसं की हे मॅडम। Hello 2024. May I introduce my best version? Nothing will stop me. Showtime. ह्या मॅडमला एवढं दुःख आहे आणि एवढं दर्द आहे, मॅडमचं 1-2 वर्ष झालं ब्रेकअप होऊन, तरी मॅडम त्यांचा विषय काय सोडायचं नाव घेत नाहीत। मॅडमला कारण त्या विषयावर फक्त व्ह्यू येतात, दुसऱ्या विषयावर येत नाहीत। मॅडमनं जिम चालू केले, मॅडमनं बॉडी बनवले, हे अशी बॉडी। आणि मॅडमनं दुसरी गोष्ट, मेकअप आर्टिस्ट पण आहेत मॅडम आणि मेकअपचे क्लास पण घेत आहेत। अरे बापो, बाय शपथ म्हणाला, हे काय एंट्री आहे का म्हणाला। एंट्री एकदम अशी आहे, रजनीकांत फेल आहे। हेच जर एंट्री रजनीकांतनं जर बघितला, देवा शपथ सांगला रजनीकांत जाग्यावर बेहोश पडेल मला, असली एंट्री। साऊथचे पिक्चर काहीच नाही माय, एकदम फेल आहेत। एंट्री म्हणतात ह्याला, काय एंट्री, बाबा बाबा बाबा, कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणाला। कारण जेव्हा तो घेणार तेव्हा संभाळत पण नाही। मला हे बघून आता 100% स्क्रिप्टेड वाटायला लागले मित्रांनो, कारण की सगळ्यांचे कॅमेरे ओपन आहेत, भले ते व्हिडिओ शूट करतायत न करतायत, पण कॅमेरे फक्त सगळ्यांना मोबाईल वर पकडलेला आहे। ह्याचा अर्थ असाच आहे, हे सगळं स्क्रिप्टेड आहे। बाय फ्रेंड्स, अब मुझे टाटा कर दो। मित्रांनो, समजा एक तुमच्या पुढे सेलिब्रिटी आलाय, एक वेळेस आलाय तुम्ही फोटो काढणार, 2 वेळेस आलाय फोटो काढणार। जर रेग्युलर तुमच्या सोबत राहणार तो सेलिब्रिटी, तर तुम्ही फोटो काढणार का? नाही ना। पण इथं सेलिब्रिटी रेग्युलर सोबत राहते तरी पण फोटो काढणार आहेत, व्हिडिओ काढणार आहेत, म्हणजे हे फक्त स्क्रिप्टेड असते यांचं सगळं। पण मित्रांनो, इथं वेगळंच आहे। मला आता असं वाटायला लागलं, यांचे क्लास कमी घेतात आणि रील जास्त काढतात, कारण की यांचे फक्त रील आणि रीलच दिसतात। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, हे लोक क्लास कमी घेतात आणि शोबाजी जास्त करतात, जसे की हे मॅडम। उनको लगता था मुझे महीने 15,000 की जॉब भी नहीं मिलेगी। आज मेरी गाड़ी महीने 50,000 का तेल खाती। आज मेरी गाड़ी महीने 50,000 का तेल खाती। आता तुम्ही मला एक सांगा की महिन्याला 50,000चं डिझेल कोण खात असेल बाबा? हे लोक तर रिक्षाने जातात 10,000 रुपयानं आणि हे बोलतात की माझी गाडी 50,000चं तेल खाते। जर यांना गाडी बाहेर काढायचं जरी यांच्या मनात विचार आला ना, तर 10 वेळेस विचार करतात की डिझेल किती लागल, पेट्रोल किती लागल ते, आणि हे बोलतात 50,000चं डिझेलचा। ए वाट बघतोय रिक्षावाला। स्वप्न पूर्ण झालं, काहीतरी करायचं, सगळ्या गोष्टी अर्धवट सोडलेल्या, त्या काहीच नाही सोडल्या। थँक्यू मॅम, मला मिठी मारा। थँक्यू मॅडम, यांच्या जीवनात काहीतरी करायचं होतं, यांना काहीतरी केले। आजूबाजूचे लोक बोलतच होते हिच्यानं काहीच नाही होणार, पण हिनं आत्मविश्वास सोडला नाही आणि काहीतरी करून दाखवलं। फायनली पाया पडली आणि काहीतरी करून दाखवली। मी खूप प्रॅक्टिस करायची मॅमनी, मी कधी पण मॅम झोपलेला असेल, काही पण करत असेल, मी मॅम कडे गेली, मॅम कधी विचारलं, मॅम मी बरोबर करते चुकीचं करते, मॅमनी मला सांगितलं। आता मला एक सांगा, तुम्ही 10वी पर्यंत ज्या सरांच्या हाताखाली शिकलात, 12वी पर्यंत ज्या सरांच्या हाताखाली शिकलात, पास झाल्यावर कधी त्यांच्या पाया पडलात का? नाही ना। पण इथं 1 ते 2 वर्ष त्यांच्या हाताखाली शिकायचं, नाही तर 2 ते 3 महिने हाताखाली शिकायचं आणि सर्टिफिकेट घेऊन डायरेक्ट त्यांच्या पाया पडायचं। एवढं इमोशनल व्हायचं काय? तर रडायचा विषय काय? तुम्ही फी भरताय 40-45 हजार। मेरा आने वाला कल तुम्हारे हर सवाल का जवाब होगा। सच्ची सबलेस ज्यावेळेस 5 वर्ष घालून 2,000 रुपये पगार येतो, त्यावेळेस एंट्री हे अशी असते।
जेव्हा मॅडम 5 वर्षे काम करून मॅडमला 2 वर्षे पगार भेटतो त्यावेळेस मॅडम असा व्हिडिओ बनवतात. पण एक सेकंड, तुम्ही नोटीस केलात का काही? हे नोटीस केलात का? हा मॅडम तर काहीतरी विसरून आलेत यार. कपडे घालायचे विसरून आल्यात मॅडम, आणि मॅडम लोकांना शिकवतात ज्ञान. मॅडम पहिले एक काम करा, तुम्ही जावा घरी, परत जाऊन या, परत कपडे लिहून या आणि मग नंतर व्हिडिओ काढा. नाही तुम्ही कपडे घालायचं विसरून आहात. घाईघाईमध्ये असं होतं, मान्य करतो आम्ही, पण घाईघाईमध्ये असं होतं, छोट्या मोठ्या गोष्टी विसरता माणूस. पण तुम्ही चक्क कपडे घालायचं विसरून आलात. जावा, रिटर्न जावा आणि परत या कपडे घालून आणि व्हिडिओ बनवा. तर चला मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला.